9 आणि 10 आपण पाहणार आहोत. चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, इसवी सन 1942मध्ये राष्ट्रीय सभेचे महत्त्वपूर्ण अधिवेशन कुठे भरले होते, ज्यामध्ये छोडो भारत ठराव संमत करण्यात आला? तर मुंबई या ठिकाणी ते भरले होते. पर्याय क्रमांक बी. 1942च्या चले जाव आंदोलनात महात्मा गांधींनी देशवासियांना कोणता स्फूर्तिदायक मंत्र दिला? जय हिंद, डू ऑर डाय, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. तर डू ऑर डाय पर्याय क्रमांक बी. 1942च्या आंदोलनात सातारा जिल्ह्यात प्रतिसरकारची स्थापना कोणी केली? पर्याय क्रमांक ए, क्रांतिसिंह नाना पाटील, बॅरिस्टर नाथ पै, अच्युतराव पटवर्धन, साने गुरुजी. पर्याय क्रमांक ए, क्रांतिसिंह नाना पाटील. वहीमध्ये प्रश्न आणि पर्याय नोट डाऊन करून ठेवायचे बाळांनो. साताऱ्यातील प्रतिसरकारने स्थापन केलेल्या सशस्त्र युवक दलाला काय म्हटले जात असे? आझाद दस्ता, तुफान सेना, लाल सेना, राष्ट्र सेवा दल. तर तुफान सेना असं म्हटलं जायचं. 1942च्या चळवळीत भूमिगत राहून आंदोलन चालवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आझाद रेडिओ केंद्र कोण चालवत असे? अरुणा असफाली, उषा मेहता, सुचेता कृपलानी, कस्तुरबा गांधी. तर उषा मेहता या ते केंद्र चालवायच्या. 1942मध्ये चिमूर येथे ब्रिटिश अधिकाऱ्यांचा प्रतिकार करताना कोणत्या बालवीराने प्राणांचे बलिदान दिले? शिरीष कुमार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, बाळाजी आटपाडकर, संत गाडगेबाबा. तर शिरीष कुमार पर्याय क्रमांक ए. द्वितीय जागतिक युद्धाच्या काळात इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते, ज्यांनी सर स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवले? क्लेमेंट ॲटली, विन्स्टन चर्चिल, रॅम्सी मॅकडॉनल्ड, लॉर्ड माउंटबॅटन. विन्स्टन चर्चिल हे दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडचे पंतप्रधान होते. क्रिप्स योजनेबाबत राष्ट्रीय सभेने काय भूमिका घेतली? पूर्णपणे स्वीकार केली, योजना फेटाळून लावली, केवळ मुस्लिम लीगने विरोध केला, निशर्त किंवा बिनशर्त पाठिंबा दिला? तर पर्याय क्रमांक बी, योजना फेटाळून लावली. 1940च्या क्रिप्स मिशनच्या अपयशानंतर महात्मा गांधींनी राष्ट्रीय सभेच्या वतीने सत्याग्रह सुरू केला. सामूहिक सत्याग्रह, वैयक्तिक सत्याग्रह, करबंदी चळवळ, दांडी यात्रा. तर पर्याय क्रमांक बी, वैयक्तिक सत्याग्रह. गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणून कोणाची निवड केली होती? पंडित जवाहरलाल नेहरू, आचार्य विनोबा भावे, सरदार वल्लभभाई पटेल, सरोजिनी नायडू. पर्याय क्रमांक बी, आचार्य विनोबा भावे यांची त्यांनी निवड केली होती. 1942च्या चले जाव आंदोलनात महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात प्रतिसरकार स्थापन झाले नव्हते? सातारा, मिदनापूर, सोलापूर. पूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे सातारा हे मुख्य घेतलं, इथं पर्याय थोडासा डिस्टर्ब करणार आहे. तर सोलापूर या ठिकाणी प्रतिसरकार स्थापन झाले नव्हते. 1946मध्ये मुंबईत झालेल्या कोणत्या सैनिकांच्या बंडाने ब्रिटिश सत्तेचा पाया हादरवून टाकला? भूदल सैनिक, रॉयल इंडियन नेव्ही, विमान दल की आझाद हिंद फौज? तर पर्याय क्रमांक बी, रॉयल इंडियन नेव्हीच्या बंडखोरांना शांत करण्यासाठी शरणागती पत्करण्यास कोणी मध्यस्थी केली? महात्मा गांधी व नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल व बॅरिस्टर जिना, नेताजी सुभाषचंद्र बोस व बी आर आंबेडकर. तर पर्याय क्रमांक बी. ऑगस्ट क्रांतीच्या काळात नागपूरजवळील कोणत्या ठिकाणी जनतेने ब्रिटिश प्रशासनाविरुद्ध तीव्र लढा दिला? यावली व आष्टी, वर्धा व पवनार, चिरनेर, महाड. तर पर्याय क्रमांक ए, यावली व आष्टी. प्रतिसरकारच्या माध्यमातून साताऱ्यात कोणती लोककल्याणकारी कामे केली जात असत? न्यायदान व करवसुली, दारूबंदी व लोक अदालती, साक्षरता प्रसार, वरील सर्व. तर याचं उत्तर आहे वरील सर्व, पर्याय क्रमांक डी. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव घडवून आणणारे आद्य क्रांतिकारक कोण मानले जातात? वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर की उमाजी नाईक? पर्याय क्रमांक ए. 1897मध्ये पुण्यात प्लेगच्या काळात जुलूम जबरदस्ती करणाऱ्या कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याचा चाफेकर बंधूंनी वध केला? कर्नल स्लीमन, रँड, जॅक्सन की कर्जन वायली? तर पर्याय क्रमांक बी,
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी 1900 नाशिक येथे कोणती गुप्त क्रांतिकारी संघटना स्थापन केली? मित्रमेळा, अभिनव भारत, अनुशीलन समिती की गदर पार्टी? तर मित्रमेळा, याचं पुढं नाव बदलून अभिनव भारत करण्यात आलं होतं. लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना करून भारतीय क्रांतिकारकांना शिष्यवृत्त्या व मदत पुरवणारे देशभक्त कोण होते? लाला हरदयाळ, पंडित श्यामजी कृष्ण वर्मा, मदनलाल धिंगरा, मॅडम कामा. तर पंडित श्यामजी कृष्ण वर्मा हे होते. नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध करणारा अभिनव भारत संघटनेचा क्रांतिकारक कोण होता? अनंत लक्ष्मण कानेरे, मदनलाल धिंगरा, खुदिराम बोस, चापेकर बंधू. तुम्हाला उत्तर येत असेल तर तुम्ही आधीच ते नोट डाऊन करून ठेवा, त्याला हे करा. पर्याय क्रमांक ए. बंगालमध्ये क्रांतिकारी कारवायांचा प्रसार करणारी प्रमुख संघटना कोणती होती? अनुशीलन समिती, गदर संघटना, नवजवान भारत सभा, हिंदू धर्म संघ. तर अनुशीलन समिती. किंग्सफोर्ड या जुलमी न्यायाधीशाच्या गाडीवर बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न करणारे क्रांतिकारक कोण होते? भगतसिंग व राजगुरू, खुदिराम बोस व प्रफुल्ल चाकी, रामप्रसाद बिस्मिल व अशफाक उल्ला खान, चंद्रशेखर आझाद. तर खुदिराम बोस व प्रफुल्ल चाकी. अमेरिकेत व कॅनडामध्ये गदर या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली? लाला हरदयाळ, भाई परमानंद, डॉक्टर खानखोजे, वरील सर्व. काकोरी कटात कोणत्या क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा झाली? रामप्रसाद बिस्मिल व अशफाक उल्ला खान, रोशन सिंग व राजेंद्र लाहिडी. ए आणि बी दोन्ही, भगतसिंग व बटुकेश्वर दत्त. तर काकोरी कटामध्ये ए आणि बी या दोन्हींना फाशीची शिक्षा सुनावली होती. उत्तर भारतातील तरुणांनी संघटित होऊन 1928 कोणती धर्मनिरपेक्ष व समाजवादी उद्दिष्ट असलेली संघटना स्थापन केली? तर पर्याय क्रमांक ए, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंग व राजगुरू यांनी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध केला? सँडर्स, रँड, जॅक्सन, कर्झन. तर पर्याय क्रमांक ए. केंद्रीय कायदेमंडळात नागरी हक्कांची पायमल्ली करणाऱ्या विधेयकांचा निषेध म्हणून कोणी बॉम्ब फेकला? भगतसिंग व बटुकेश्वर दत्त, भगतसिंग व सुखदेव, चंद्रशेखर आझाद व राजगुरू, जतीन दास. हे जरा थोडंसं कन्फ्यूज होऊ शकतं, पण लक्षात ठेवूनच बाळांनो उत्तर तयार करायचं आहे. तर पर्याय क्रमांक ए, भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना कोणत्या दिवशी लाहोर कारागृहात फाशी देण्यात आली? पर्याय व्यवस्थित निवडायचा आहे. पर्याय क्रमांक ए, 23 मार्च 1931. चितगाव शस्त्रागारावरील ऐतिहासिक हल्ल्याचे आयोजन कोणत्या महान क्रांतिकारकाने केले होते? सूर्यसेन, जतीन दास, चंद्रशेखर आझाद, रासबिहारी बोस. तर पर्याय क्रमांक ए, सूर्यसेन यांनी ते नियोजन केलं होतं. धाडसी नियोजन होतं ते. सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसमधील मतभेदांमुळे राजीनामा देऊन 1939 कोणता नवा राजकीय पक्ष स्थापन केला? फॉरवर्ड ब्लॉक, स्वराज्य पक्ष, आझाद हिंद दल की कम्युनिस्ट पार्टी? तर फॉरवर्ड ब्लॉक हा नवीन पक्ष त्यांनी स्थापन केला. जपानमध्ये इंडियन इंडिपेंडन्स लीग आणि नंतर आझाद हिंद फौजचे संघटन कोणी केले? पर्याय क्रमांक ए, रासबिहारी बोस. आझाद हिंद सेनेचे सर्वोच्च कमांडर बनल्यानंतर सुभाषचंद्र बोस यांनी सैनिकांना कोणता संदेश दिला? चलो दिल्ली, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूंगा, जय हिंद, वरील सर्व. तर वरील सर्व हा पर्याय इथं लागू होईल. आझाद हिंद सैन्याच्या महिला तुकडीचे नेतृत्व कोणी केले होते? त्यालाच झाशीची राणी पथक असं म्हटलं जायचं. डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन सहगल, कल्पना व्रत दत्त, प्रीतिलता वड्डेदार, सरोजिनी नायडू.
तर डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन यांनी ते नेतृत्व केलं होतं. आझाद हिंद सरकारने अंदमान आणि निकोबार ही बेटे जपानकडून मिळवल्यानंतर त्यांना कोणती नवीन नावे दिली होती? पर्याय व्यवस्थित निवडायचा बाळांनो. तर शहीद आणि स्वराज ही नावे दिलेली होती. सर्व प्रश्न लिहून ठेवा, उत्तरं लिहून ठेवा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तुमच्या सर्वांचे खूप धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओसाठी. थँक्यू.